In the last video, we studied about the packaging of DNA in prokaryotic cell. त्याच्यामध्ये न्यूक्लियस नसल्यामुळे तो DNA जो आहे तो कॉइल्ड होतो, सुपर कॉइल्ड होतो आणि त्या सायटोप्लाझममध्ये फिट होतो. तर इथे युकॅरियोटिक सेलमध्ये DNA कसा पॅक होतो त्याच्याविषयी माहिती आपण घेणार आहोत. The eukaryotic nucleus DNA much coiled and condensed to form a structure known as chromosome, and packaging is organized into three major structures. The eukaryotic cell मध्ये न्यूक्लियस असतो आणि त्या न्यूक्लियस मध्ये elongated DNA about 2.2 meter long DNA कॉइल्ड होतो, सुपर कॉइल्ड होतो, कंडेन्स्ड होतो आणि त्या न्यूक्लियसमध्ये त्याचं क्रोमोझोमचं स्ट्रक्चर तयार होतं. आता हे क्रोमोझोमचं स्ट्रक्चर तयार होत असताना काय काय इव्हेंट्स घडतात त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. द फॉर्मेशन ऑफ क्रोमोझोम इन्व्हॉल्व्स फर्स्ट न्यूक्लियोझोम असेंबली, सेकंड 30 nanometer fiber, that is solenoid fiber, and third chromatid, and finally it forms chromosome. So let's see here first point, nucleosome assembly. Nucleosome assembly याच्यावरती प्रश्न विचारतात. Write a note on nucleosome for 3 or 2 marks. It is composed of 8 histone protein molecules and DNA. मग या ठिकाणी ही जी डायग्रॅम दिलेली आहे ती महत्त्वाची आहे फॉर द स्टडी ऑफ न्यूक्लियोझोम. ड्रॉ अ नीट लेबल डायग्रॅम ऑफ न्यूक्लियोझोम. 2 मार्क्ससाठी प्रश्न विचारतो. मग आता या न्यूक्लियोझोममध्ये तुम्हाला असे गोलाकार जे स्ट्रक्चर दिसतंय ते हिस्टोन प्रोटीन मॉलिक्यूल आहे. किती आहेत तर या ठिकाणी 8 हिस्टोन प्रोटीन मॉलिक्यूल आहेत. पहा 1 2 3 4 5 6 7 and 8 हिस्टोन प्रोटीन मॉलिक्यूल्स आणि त्याला रॅप केलेला आहे DNA नी. हा लाल कलरचा जो दिसतोय तो DNA आहे आणि इथे एक प्रोटीनच मॉलिक्यूल आहे त्याला म्हणायचं H1 हिस्टोन प्रोटीन मॉलिक्यूल आणि रॅप केल्यानंतर हा DNAचा बाहेर आलेला भाग आहे DNA. सो दिस इज द ऑक्टॅमर ऑफ हिस्टोन. 8 मॉलिक्यूल असल्यामुळे ऑक्टॅमर ऑफ हिस्टोन. सो लेट्स हिअर डिटेल अबाउट द न्यूक्लियोझोम. अंडर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वी कॅन हॅव such type of structure of nucleosome. See a beaded like structure is present in the nucleosome. The 8 histone protein molecules. So details about the nucleosome. First point is 8 histone protein molecules. 8 histone protein molecules are 2 H2A, H2B, H3 and H4. प्रत्येकी 2 आहे. The nucleosome core is made up of 2 molecules of each of 4 types of histone proteins, that is H2A, H2B, H3 and H4. हे लक्षात ठेवायचे आहेत. H2A, H2B, H3 and H4. These histones organized themselves to make a unit of 8 molecules known as histone octamer. तर हे 8 हिस्टोन मॉलिक्यूल एकत्र येतात म्हणून त्याला काय म्हणायचं हिस्टोन ऑक्टॅमर. हिस्टोन प्रोटीन इज मेड अप ऑफ डिफरंट अमिनो ॲसिड्स. आपल्याला माहिती आहे प्रोटीन्स आर मेड अप ऑफ डिफरंट अमिनो ॲसिड्स. अमंग दीज अमिनो ॲसिड हिस्टोन्स आर रिच इन लायसिन अँड अर्जिनिन अमिनो ॲसिड. ए मीन्स अमिनो ॲसिड. तर याच्यामध्ये हिस्टोनमध्ये लायसिन अँड अर्जिनिन नावाचं अमिनो ॲसिड जास्त प्रमाणात असते. बोथ दीज अमिनो ॲसिड रेसिड्यूज आर बेसिक अमिनो ॲसिड्स अँड कॅरी पॉझिटिव्ह चार्जेस विथ देम. आणि या दोन्ही अमिनो ॲसिडवरती पॉझिटिव्ह चार्जेस असतो. हेन्स म्हणून हिस्टोन्स आर अ सेट ऑफ पॉझिटिव्हली चार्ज्ड
बेसिक प्रोटीन्स. म्हणून हिस्टोन्स काय आहेत? सेट ऑफ पॉझिटिव्हली चार्ज्ड बेसिक प्रोटीन्स. मग ह्याच्यावरही प्रश्न विचारते, हिस्टोन्स आर डॅश डॅश चार्ज्ड. करेक्ट आन्सर इज पॉझिटिव्हली चार्ज्ड. H1 प्रोटीन बाइंड्स द DNA थ्रेड. आपण फिगर मध्ये पाहिलं की हा जो H1 प्रोटीन आहे तो बाहेर आहे. त्याचं काम काय आहे? H1 protein binds the DNA thread where it enters, arrives and leaves the nucleosome. The negatively charged DNA is wrapped around positively charged histone octamer, forming a structure known as nucleosome. तर DNA जो आहे तो निगेटिव्हली चार्ज आहे. त्याच्यामध्ये फॉस्फेट ग्रुप असल्यामुळे DNA हा निगेटिव्हली चार्जड आहे आणि तो निगेटिव्हली चार्जड DNA हिस्टोन प्रोटीन भोवती रॅप होतो. आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जमध्ये काय असतं? अट्रॅक्शन असते. तो हिस्टोन प्रोटीन मॉलिक्यूल पॉझिटिव्ह आहे आणि DNA कसं आहे? निगेटिव्ह आहे. सो DNA इज रॅप्ड अराउंड द हिस्टोन प्रोटीन molecule. About 146 base pairs long segment of DNA remains present in each nucleosome. तो आपण जो न्यूक्लिओसोम पाहिलेला आहे, ऑक्टॅमर पाहिलेला आहे, त्याच्या भोवती जो DNA गुंडाळलेला आहे त्या DNA मध्ये 146 बेस पेअर्स असतात. बेस पेअर्स माहिती आहेत आपल्याला? नायट्रोजनस बेस पेअर म्हणजे ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन. हे जे बेस पेअर आहेत ते किती असतात? 146 असतात. लिंकर DNA शोज अबाउट 8 to 110 बेस पेअर्स. जो बाजूला DNA असतो त्या ऑक्टॅमरच्या बाजूला DNA जो असतो त्याला म्हणायचं लिंकर DNA. तो लिंकर DNA काय करतो तर पुढच्या न्यूक्लिओसोमला कनेक्ट करतो. असं एकमेकाला कनेक्ट करत 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 अशी लांब चेन तयार होते. आपण डायग्राम मध्ये पाहिलेले. पुन्हा एकदा पाहूया. अशी ही लांब चेन तयार होते. ती कशामुळे? लिंकर DNA. त्या लिंकर DNA मध्ये 8 to 110 बेस पेअर्स. वन न्यूक्लिओसोम अप्रॉक्सिमेटली कंटेन 200 बेस पेअर्स लॉंग DNA. एका न्यूक्लिओसोम मध्ये किती बेस पेअर्स असतात? 200 बेस पेअर्स असतात. 146 बेस पेअर कुठे असतात? जो DNA हिस्टोन प्रोटीन भोवती रॅप झालेला आहे तिथे. आणि मग आता राहिले किती? 54 हे लिंकर DNA मध्ये. सो दिस इज द अप्रॉक्सिमेट बेस पेअर्स. DNA helix of 200 base pair wrapped around histone octamer by one full 3/4 turn. तो जो DNA helix of 200 base pair wrapped around the histone octamer by one full 3/4 turn. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. याच्यावरही MCQs मध्ये विचारते. ओके. सेकंड पॉइंट आपण पहिला पॉइंट पाहिला न्यूक्लिओसोम. सेकंड पॉइंट पाहूया. 30 nanometer fiber or solenoid fiber. The DNA which is negatively charged because of phosphate group is wrapped tightly around the positively charged histone core. This nucleosome is linked to the next one with the help of linker DNA. This is also known as beads on a string structure. मग आपल्याला मगाशी मी एक्सप्लेन केलेलंच आहे. तर आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचं स्ट्रक्चर्स दिसते. त्याला काय म्हणतात? बीड्स ऑन अ स्ट्रिंग. 6 such nucleosomes get coiled and then form solenoid fiber that looks like coiled telephone wire. असे 6 न्यूक्लिओसोम एकत्र येतात आणि त्याच्यापासून जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला म्हणायचं solenoid fiber that looks like coiled telephone wire. The solenoid fiber structure is of 30 nanometer diameter, that is 300 angstrom. तर तिसरा पॉइंट chromatid. Further supercoiling tends to form a looped structure called chromatin. मग असे solenoid fiber अनेक एकत्र येतात आणि कॉइल्ड होतात
आणि त्याच्यापासून जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला म्हणायचं क्रोमॅटिन फायबर. द क्रोमॅटिन इज अ न्यूक्लियोसोम कोर असेंबली 147 बेस पेअर DNA प्लस हिस्टोन ऑक्टॅमर्स प्लस लिंकर DNA प्लस H1 हिस्टोन. क्रोमॅटिनमध्ये काय काय येते पहा, 147 बेस पेअर DNA प्लस हिस्टोन ऑक्टॅमर प्लस लिंकर DNA plus H1 histone. Finally, the loop creates chromatid, not chromatin. The chromatid is now attached with one centromere and becomes a chromosome. Each chromosome has two sister chromatids. At the metaphase stage, the chromosomes are at their most compact and are approximately 700 nanometer in width. The chromatid contains the euchromatin and heterochromatid region. आता chromatid वरती euchromatin आणि heterochromatid region असतो. तो काय असतो तो आपण पुढे डिटेल्समध्ये पाहणार आहोत. तर पुस्तकामध्ये आपल्याला ही डायग्राम जी दिलेली आहे, हा न्यूक्लियोसोम, हे न्यूक्लियोसोम आहेत आणि हा न्यूक्लियोसोमल फायबर आहे. तर एका न्यूक्लियोसोमचे डायमेन्शन किती आहे पहा, 111 अँगस्ट्रॉम म्हणजे 111 अँगस्ट्रॉम. ओके. आणि त्याच्यामध्ये त्याचा थिकनेस जो आहे तो 60 अँगस्ट्रॉम आहे. सो हे दिस इज न्यूक्लियोसोम. क्रोमॅटिड फायबर स्ट्रेच्ड ड्युरिंग प्रिपरेशन फॉर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी रिव्हेलिंग लिंकर DNA बिटवीन न्यूक्लियोसोम कोर्स. आता इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली हे स्ट्रक्चर असं दिसतं. तरी ह्या दोन न्यूक्लियोसोममध्ये जो DNA आहे त्याला म्हणायचं लिंकर DNA, व्हेरिंग इन लेंथ फ्रॉम 8 to 114 न्यूक्लियोटाइड पेयर्स. आता इथे हा लिंकर DNA जो आहे त्याच्यामध्ये 8 ते 114 न्यूक्लियोटाइड बेस पेयर्स असतात. द न्यूक्लियोसोम कोर contain 146 न्यूक्लियोटाइड बेस पेयर्स. हा जो न्यूक्लियोसोम आहे त्याच्याभोवती जो DNA आहे त्याच्यामध्ये 146 बेस पेयर्स असतात. रॅप्ड ॲज 1 full 3/4 turns around an octamer of histone. This is the chain of nucleosome forming 10 to 11 nanometer thick fiber. तर हे फायबर एकत्र आल्यामुळे सोलिनाइड फायबर तयार होतो आणि त्याची थिकनेस किती आहे, 30 नॅनोमीटर थिक फायबर तयार होतो. ओके. म्हणजे हा 300 अँगस्ट्रॉम मेटाफेज फायबर ऑफ सोलिनाइड. आणि मग असं हे सोलिनाइड फायबर एकत्र येतात, त्याच्यापासून क्रोमॅटिड तयार होतं आणि त्या क्रोमॅटिडपासून क्रोमॅटिड तयार होतं आणि दोन क्रोमॅटिड एकत्र येऊन क्रोमोझोम तयार होतं. अशा प्रकारे DNAचं इथे पॅकेजिंग झालेलं आहे. अबाउट 2.2 मीटर DNA हा छोट्या न्यूक्लियसमध्ये असं कंडेन्स्ड आणि कॉइल्ड झाल्यामुळे पॅक झालेलं. इथे पण ही डायग्राम आपण स्टडी करूया. हे हिस्टोन प्रोटीन मोलिक्यूल आहेत. आपल्याला माहिती आहे H2A, H2B, H3, H4 हे हिस्टोन प्रोटीन मोलिक्यूल आहे. हे हिस्टोन कोर आहे. हा DNA मोलिक्यूल आहे 2 नॅनोमीटर थिक. तो त्या या हिस्टोन बरोबर रॅप झाल्यामुळे हे जे न्यूक्लियोसोमल फायबर स्ट्रक्चर तयार झालेलं आहे ते 11 नॅनोमीटर आहे. आणि असे फायबर एकत्र येतात आणि त्याच्यापासून 30 नॅनोमीटर स्ट्रक्चर तयार होतं. त्याला म्हणायचं न्यूक्लियोसोम सुपर हेलिक्स. असे अनेक फायबर एकत्र येतात आणि त्याच्यापासून क्रोमॅटिड फायबर तयार होते. अँड इट इज अबाउट 300 नॅनोमीटर थिक. त्यानंतर असे अनेक क्रोमॅटिड फायबर एकत्र येतात आणि असं क्रोमॅटिड तयार होतो आणि इट इज अबाउट 700 नॅनोमीटर थिक. असे दोन क्रोमॅटिड एकत्र येतात आणि त्याच्यापासून क्रोमोझोम तयार होतो आणि एका क्रोमोझोममध्ये सेल डिव्हिजनच्या वेळेला 4 क्रोमॅटिड तयार होतात. व याचे थिकनेस किती आहे 1400 नॅनोमीटर. दिस इज द एंटायर मेटाफेज क्रोमोझोम. नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन. द हिस्टोन प्रोटीन मोलिक्युलचा रोल आपण पाहिलेलाच आहे. पण
काही नॉन हिस्टोन प्रोटीन मॉलिक्यूलसुद्धा डी एन ए पॅक करण्यासाठी मदत करत असतात. अनदर ग्रुप ऑफ प्रोटीन हेल्प इन द फर्दर पॅकेजिंग ऑफ डी एन ए. दीज प्रोटीन्स आर scaffold protein. The scaffold protein help in looping of 30 nanometer fiber further and forms the nuclear scaffold. आता हे स्कॅफोल्ड प्रोटीन जे आहे ते फोल्ड करण्यासाठी मदत करत असतं, डी एन एचं फोल्डिंग होण्यासाठी मदत करत असतं. त्यानंतर नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन NHC, याच्यावरील परीक्षेमध्ये प्रश्न विचारतील. व्हॉट इज फुल फॉर्म ऑफ NHC? मीन्स नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन. These are additional set of proteins that contribute to the packaging of chromatin at a higher level. तर मगाशी मी सांगितलं की क्रोमॅटिडवरती आपल्याला दोन रिजन दिसतात, त्याला हेट्रोक्रोमॅटिन आणि युक्रोमॅटिन असं म्हणायचं. आता पहिला जो रिजन आहे तो हेट्रोक्रोमॅटिन, त्याच्याविषयी माहिती घेऊया. In eukaryotic cell, some segment of chromonema or chromosome during interphase and early prophase remain in a condensed state. काही सेगमेंट, काही पार्ट क्रोमॅटिडचा किंवा क्रोमोझोमचा रिमेन्स कंडेन्स्ड, म्हणजे तो सेपरेट होत नाही, तो तसाच घन होतो. उदाहरणार्थ आपण शेवया करतात, शेवयाचे थ्रेड्स तुम्हाला माहिती आहे, पण काही वेळेला ते थ्रेड्स न येता असं जाड स्ट्रक्चर येतं. तसंच या क्रोमॅटिडवरती ते जे डी एन ए आहे ते सेपरेट दिसत नाही, ते जाड एकत्र स्ट्रक्चर दिसतं, त्याला म्हणायचं हेट्रोक्रोमॅटिन. दिस रिजन कॉन्स्टिट्यूट हेट्रोक्रोमॅटिन. हेट्रोक्रोमॅटिन टर्म वॉज प्रपोज्ड बाय हेड्स. एक महत्वाचं आहे, हेट्रोक्रोमॅटिन टर्म वॉज प्रपोज्ड बाय डॅश डॅश डॅश. These regions are localized near centromeres, telomeres and are also intercalated. मग जास्त प्रमाणात हेट्रोक्रोमॅटिन कुठे असतात तर सेंट्रोमियर आणि टीलोमियर्सच्या जवळ असतात आणि मध्ये मध्ये सुद्धा असतात. इट इज जेनेटिकली मोस्टली इनॅक्टिव्ह. आता ते डी एन ए एकत्र कंडेन्स झाल्यामुळे ते सेपरेट होत नाहीत, त्याच्यामुळे ते जीन म्हणून काम करत नाहीत, म्हणून काय म्हटलेलं आहे, इट इज जेनेटिकली मोस्टली इनॅक्टिव्ह. इट स्टेन्स स्ट्रॉंगली अँड ॲपियर्स डार्क. स्टेनिंग केलं तरी तिथे काय दिसतं, एक डार्क स्पॉट दिसतो. हेट्रोक्रोमॅटिन इज 2 to 3 times more rich in DNA than in the euchromatin. आता अनेक DNA मॉलिक्यूल तिथे एकत्र आलेले आहेत, त्यामुळे तो काय असणार आहे, युक्रोमॅटिन पेक्षा त्याच्यामध्ये DNA जास्त आहे. मग ते किती आहे, 2 to 3 times मोर. सेकंड पॉइंट पाहूया, युक्रोमॅटिन. The regions of chromonema which are in non-condensed state constitute euchromatin. आता क्रोमॅटिड वरचा जो दुसरा रिजन आहे त्याच्यामध्ये आपल्याला नॉन कंडेन्स्ड DNA पाहायला मिळतात, त्याला म्हणायचं युक्रोमॅटिन. युक्रोमॅटिक रिजन स्टेन लाईट. मग क्रोमॅटिड वरचे जे DNA सेपरेट असणारा रिजन जो आहे त्याला आपण काय म्हटलेलं आहे, युक्रोमॅटिन. आणि हे युक्रोमॅटिन स्टेन लाईट. युक्रोमॅटिन इज जेनेटिकली व्हेरी मच ॲक्टिव्ह अँड फास्ट रिप्लिकेटिंग. आता हे DNA सेपरेट असल्यामुळे त्या DNA वरून mRNA तयार होणार, त्या mRNA वरून प्रोटीन तयार होणार. मग अशा प्रकारे तो जेनेटिकली ॲक्टिव्ह आहे आणि फास्ट रेप्लिकेशन होणार. एकत्र गुंता असेल तर त्याचं सेपरेशन होणार नाही आणि त्याच्यापासून परत नवीन DNA स्ट्रँड तयार होणार नाही. हे सेपरेट असल्यामुळे त्याचं रेप्लिकेशन फास्ट होतं. हेट्रोक्रोमॅटिनमध्ये कसं आहे, ते एकत्र कॉम्पॅक्ट झालेले असतात, पण इथे मात्र काय आहे, ते सेपरेट आहेत, त्याच्यामुळे त्याचं रेप्लिकेशन होतं. रेप्लिकेशनची डेफिनेशन काय, इट इज अ प्रोसेस इन विच फॉर्मेशन ऑफ
न्यू DNA स्ट्रँड टेक्स प्लेस. आपण रेप्लिकेशन विषयी डिटेल्स माहिती पुढच्या पॉईंटमध्ये घेणारच आहोत. युक्रोमॅटिड इज ट्रान्सक्रिप्शनली ॲक्टिव्ह. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय? इट इज अ प्रोसेस इन विच सिंथेसिस ऑफ mRNA, rRNA, tRNA टेक्स प्लेस फ्रॉम DNA. मग हा जो युक्रोमॅटिन आहे ट्रान्सक्रिप्शनली ॲक्टिव्ह आहे. व्हाईल हेट्रोक्रोमॅटिड इज ट्रान्सक्रिप्शनली ऑलमोस्ट इनॲक्टिव्ह. मग परीक्षेमध्ये राईट अ नोट ऑन हेट्रोक्रोमॅटिन अँड युक्रोमॅटिड असाही प्रश्न विचारला जाईल किंवा डिफरन्शिएट बिटवीन हेट्रोक्रोमॅटिड अँड युक्रोमॅटिड असाही प्रश्न विचारला जाईल. आता आपण जो स्टडी केलेला आहे त्याच्यावरती काय प्रश्न विचारले जातील पहा. राईट शॉर्ट नोट ऑन DNA पॅकेजिंग इन युकॅरियोटिक सेल फॉर 2 मार्क और 3 मार्क्स. और डिस्क्राइब स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियोसोम. ते डायग्राम काढायचे आणि त्याचं स्ट्रक्चर एक्सप्लेन करायचं. देन नेक्स्ट क्वेश्चन इज द पॅकेजिंग ऑफ क्रोमॅटिन ॲट हायर लेवल नीड ॲडिशनल सेट ऑफ प्रोटीन दॅट आर कॉल्ड. मग त्यात आन्सर काय? नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन. ओके. किंवा डिफरन्शिएट बिटवीन हेट्रोक्रोमॅटिड अँड युक्रोमॅटिड. सर्व पॉईंट्स महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये हिस्टोन प्रोटीन मॉलिक्युल कोणकोणते असतात त्याच्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा DNA वरती कोणता चार्ज असतो. DNA वरती निगेटिव्ह चार्ज असतो आणि हिस्टोन प्रोटीनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. मग गिव रिझन व्हाय हिस्टोन प्रोटीन हॅव पॉझिटिव्ह चार्ज. तर इट शोज रिच अमाउंट ऑफ लायसिन अँड अर्जिनिन अमिनो ॲसिड. दॅट्स वाय इट हॅव पॉझिटिव्ह चार्ज. अँड व्हाय DNA हॅव निगेटिव्ह चार्ज? बिकॉज इट कंटेन फॉस्फेट group. Okay. Then next point is, can you recall what is the backbone of the DNA structure? आपल्याला हे झालेलं आहे DNA स्ट्रक्चरचं बॅकबोन आणि मी 4 नंबरच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात एक्सप्लेन केलेला आहे. तो व्हिडिओ पुन्हा एकदा पहा. नेम द नायट्रोजन बेसेस ऑफ DNA. नायट्रोजन बेसेस ऑफ DNA. नायट्रोजन बेसेस कोणते असतात? ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन हे नायट्रोजन बेसेस आहेत. ते प्युरिन आणि पायरॅमिडमध्ये विभागलेले आहेत. प्युरिन कंटेन ॲडेनिन, ग्वानिन and pyrimidine contain cytosine आणि thymine. Then what are the nucleoside and nucleotide? हाही भाग मी एक्सप्लेन केलेला आहे, तो व्हिडिओमध्ये पहा. इज द डबल हेलिक्स राईट और लेफ्ट हँडेड? तेही मी सांगितलेलं आहे DNA व्हिडिओमध्ये, तो पहा. त्यानंतर फाइंड आउट व्हॉट इज द की डिफरन्स बिटवीन DNA इन प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक सेल. आता हा पॉइंट महत्त्वाचा आहे, त्याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर प्रोकॅरियोटिक DNA आणि युकॅरियोटिक DNA 2 मार्कसाठी विचारला तर कोणतेही 4 पॉईंट लिहा, 3 मार्कसाठी विचारला तर 6 पॉईंट लिहा. आता आपण जरा पॉईंट जास्त स्टडी करणार आहोत, त्याच्यातील तुमच्या जे लक्षात राहतील ते लिहा. शक्यतो 2 मार्कसाठीच प्रश्न विचारला जाईल. मग लोकेशन प्रोकॅरियोटिक DNAची कुठे आहे आणि युकॅरियोटिक DNAची कुठे पहा. फाउंड फ्रीली इन द सेंट्रल पोर्शन ऑफ द सायटोप्लाझम. हा DNA कुठे असतो? सायटोप्लाझम मध्ये असतो. अँड युकॅरियोटिक DNA फाउंड इन द न्यूक्लियस. देन occurs as a covalent closely circular form of DNA. and eukaryotic DNA कसा आहे? occurs as a linear form of DNA with 2 ends. त्यानंतर साइज काय आहे DNA चे पाहूया. the size of DNA is less than eukaryotic DNA. eukaryotic DNA पेक्षा लेस आहे आणि size of the DNA is high, usually more than prokaryotic DNA. त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला इंट्रॉन्स पाहायला मिळतात. आता हे इंट्रॉन्स म्हणजे काय आपण रेप्लिकेशन या पॉईंटमध्ये पाहूया. इंट्रॉन्स आर अब्सेंट इन द कोडिंग रिजन ऑफ DNA
इंट्रॉन्स आर प्रेझेंट इन द कोडिंग रिजन ऑफ DNA. त्यानंतर न्यूक्लिओझोम, देर इज नो फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिओझोम, कारण का हिस्टोन प्रोटीन मॉलिक्यूल नाही, पण हिस्टोन प्रोटीन मॉलिक्यूल लाईक प्रोटीन्स त्यांच्याकडे असतात. देर इज अ फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिओझोम, न्यूक्लिओझोम इथे तयार होतं. देन क्वांटिटी ऑफ द DNA, the quantity of DNA is comparatively less, the quantity of DNA is comparatively more. Chromosome, प्रोकॅरियोट मध्ये डू नॉट फॉर्म क्रोमोझोम, क्रोमोझोम तयार होत नाही. आणि यूकॅरियोटिक मध्ये फॉर्म्स क्रोमोझोम इन द न्यूक्लियस. DNA replication, DNA replication occurs in the cytoplasm of the cell आणि DNA replication occurs within the nucleus of the cell. इथे DNA replication सायटोप्लाझम मध्ये होतं, कारण का तो DNA जो आहे तो सायटोप्लाझम मध्ये आहे, आणि इथे DNA replication न्यूक्लियस मध्ये होतं. नंबर ऑफ जीन्स, प्रोकॅरियोटिक DNA contain a small number of genes, नो डाऊट, कारण का त्याच्यामध्ये स्मॉल DNA आहे. Eukaryotic DNA contains large number of genes. Then transposons, prokaryotic DNA lacks transposons, eukaryotic DNA consists of transposon. याच्याविषयी आपण पुढे डिटेल्स मध्ये माहिती घेणार आहोत. So this is about the difference between prokaryotic DNA and eukaryotic DNA. ओके, समजलं सर्वांना? परत व्हिडिओ पहा आणि व्यवस्थित अभ्यास करा. ओके, थँक्यू.